नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. माझ्या हातात दिसतात ते असत कोके आणि आमच्या कुणग्यात दरवर्षीप्रमाणे यंदा पण बरेच कोके उमळलेत. गेल्या वर्षीपेक्षा थोडी संख्या कमी असा, पण यंदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुद्धा कोके उमळलेत. दरवर्षीपेक्षा संख्या कमी असण्याचं कारण म्हणजे पावसाचं लहरीपणा आणि अवेळी पडणारा पाऊस, मान्सूनचा झालेला उशिरा आगमन, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात ही संख्या यंदा कमी झाली. आपण बऱ्याच अंशिया यंदा कुणग्यात असत आणि महत्त्वाचं कारण आपण करत असलेली रासायनिक शेती करणं नाही तर सेंद्रिय शेती. कारण आपण गोवर आणि कोंबड्याच्या शेतीवर आपण सेंद्रिय शेती करतो आणि त्याचेच परिणाम म्हणजे आमच्या कुणग्यात मोठ्या प्रमाणात असे कोके असत. कोक्याबरोबर भातशेतीचा गणितसुद्धा जोडला जाता. म्हणजे ज्यावेळी कुणग्यात कोके उमळतात त्यावेळी लावणी करू हरकत नाही, पाण्याची कमतरता होऊची नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं असं किंवा जुन्या जाणत्यांचं म्हणणं असं. आणि त्या गणित बऱ्याच अंशी अजूनही कोकणात पाळला जाता. तर हे असत कोके.